कोणतीही पूर्वतयारी न करता आज आपण उपवासाची रेसिपी पाहणार आहोत। आता ह्याच्यापासून तुम्हाला पित्तही होणार नाही आणि अगदी कमी वेळेत तुमची ही रेसिपी तयार होईल। चला तर साहित्य पाहू। 1 वाटी बगर, 2 ते 3 चम्मच शाबू आणि सोडा, दही, मीठ, मिरची। सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये 3 चम्मच शाबू घेतलेले आहे आणि 1 वाटी वरी घेतलेली आहे। काही ठिकाणी या वरीला भगरी म्हणतात। आता यामध्ये पाणी घालायचं आणि ही बगर आणि शाबू स्वच्छ धुवून घ्यायची। आता यातील पाणी आपण काढणार आहोत। आता यामध्ये पुन्हा आपण पाणी घालून 10 मिनिटांसाठी भिजवत ठेवणार आहोत। फक्त 10 मिनिटे भिजवण्यासाठी ठेवायची। पुन्हा 10 मिनिटांनी पाहू शकता आपली शाबू आणि वरी छान भिजलेली आहे। आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। आता आपण बॅटर तयार करणार आहोत। त्यासाठी हे जे पाणी घातलेले आहे ते थोडं थोडं पाणी घाला। माझी ते एक चूक झालेली आहे की मी एकदमच पाणी घातलेलं आहे। तुम्ही थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करा। त्यानंतर हिरवी मिरची, जर तुम्ही जिरे खात असाल तर यामध्ये जिरेही घालू शकता, कोथिंबीरही घालू शकता। आता आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत। पाहू शकता आता हे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। इथे थोडंसं हे पातळ झालेलं आहे, पण तुम्ही इथे थोडंसं मीडियम घट्ट ठेवा। आता अशा प्रकारे हे बॅटर तयार झालेलं आहे, पाहू शकता। आता यामध्ये आपण घालणार आहोत 2 चम्मच दही। आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच सोडा घातलेला आहे आणि पुन्हा आता आपण मिक्स करून घेणार आहोत। आता आपण एका भांड्याला तेल लावलेलं आहे आणि त्यावरती हे बॅटर घालायचं। इथे मी निम्म बॅटर घातलेलं आहे ह्या भांड्यामध्ये आणि अशा प्रकारे पाण्याला उकळी आल्यानंतरच हे भांडं आपण त्यामध्ये ठेवायचं आणि हे झाकून ठेवायचं। 10 ते 15 मिनिटं मीडियम गॅसवरती आपण हा उकळून घेणार आहोत। पाहू शकता 10 ते 15 मिनिटानंतर छान असा आपला उपवासाचा ढोकळा शिजलेला आहे। पाहू शकता अशा प्रकारे चेक करायचं आणि थंड झाल्यानंतरच असे ह्याचे काप करायचे। गरम असताना काप करू नका, व्यवस्थित काप होत नाहीत। त्यासाठी थंड झाल्यानंतरच याचे काप तयार करून घ्यायचे। अशा प्रकारे आपण हा कट करून घेतलेला आहे। पाहू शकता छान असा आपला ढोकळा शिजलेला आहे। अगदी कमाल लागतो आणि याच्यापासून तुम्हाला पित्तही होणार नाही। अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये आपली ही रेसिपी तयार होते। पाहू शकता आतूनही छान आपला ढोकळा शिजलेला आहे। आता आपण याला तडका देणार आहोत। त्यासाठी 1 चम्मच तेलामध्ये हुबी लहान बारीक चिरलेली मी मिरची घातलेली आहे, 2 ते 3 घेतलेली आहेत। त्यानंतर यामध्ये आपण ढोकळा घालायचा। त्याचप्रमाणे थोडंसं मीठ घातलेलं आहे। इथे तुम्ही शेंगदाण्याचा कूट थोडा घातला तरी चालेल। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि हा तुम्ही ढोकळा अगदी शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी बरोबरही खाऊ शकता। अगदी कमाल लागतो। तयार आहे आपला उपवासाचा ढोकळा। त्याचप्रमाणे माझ्या चॅनलवर उपवासाचा उत्तापाही मी सेंड केलेला आहे, तोही जाऊन पाहू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपली तयार आहे रेसिपी आणि रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा। आवडली असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। तयार आहे आपली उपवासाची रेसिपी ढोकळा। धन्यवाद।